नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत. टन 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 सुट्टी संपल्याची घंटा टणटणली. इयत्ता 7वीच्या त्या सगळ्या चिमण्या भुरभुरत वर्गात परत आल्या. एकच गोंगाट माजला. इतक्यात सरोदे सर वरांड्यातून वर्गाकडे येताना दिसले. गलबला हळूहळू दबत गेला. सर आले म्हणतच मुली उभ्या राहिल्या. नमस्ते सर, एका सुरात अभिवादन झाले. सरांनी बसा अशी खूण केली. सुहास्य मुद्रेने सर नेहमीप्रमाणे टेबलवरच बसले. सर उतारवयाकडे झुकू लागलेल्या वयाचे, दिसायला फारसे देखणे नव्हते, पण उमदे. चेहऱ्यावर एक खोडकर हसू. कधीही रागवणार नाहीत. रागवायची वेळ आलीच तर शेलक्या शब्दात रागवणार. जसे शेवटच्या बाकावरच्या दांडगत मुलींना म्हणतील, उठा चित्रांनो, कधीतरी उत्तर देत जा. चित्र, नमुना, विठोबा असे त्यांचे खास शब्द असायचे. शिकण्यात लक्ष नसून कमरेवर हात देऊन भांडणाऱ्या मुलीला म्हणायचे, काय विठोबा, कालची गणिते सोडवली की नाही? त्यांच्या या शेऱ्यांना बाकीचा वर्ग खदखदून हसायचा आणि जे काम छडीने व्हायचे नाही ते होऊन जायचे. असे हे सर सगळ्या मुलींचे लाडके होते. स्वप्नाळू वयाच्या त्या मुलींचे जिवलग होते. अशा अडनिड्या वयात घरी पाहिजे तेवढी माया मिळायची नाही. आई आजी घरकामात व्यस्त. त्यात कौतुकाऐवजी मुलींना वळण लावण्याचा एकमेव कार्यक्रम. बोलणी जास्त खावी लागत. वडील म्हणजे लांबूनच आदरपूर्वक शाळेचा निकाल दाखवण्यापुरते, अथवा काही चूक झाली तर मार किंवा बोलणी देण्यासाठी. जी मानसिक जवळीक या वयात हवी वाटायची ती सरांच्या प्रेमळ वागण्यामुळे बोलण्यातून पूर्ण व्हायची. पण सरांचे वागणे अतिशय निर्मळ. कुठेही वागण्यात बोलण्यात नजरेतून सुद्धा मलिन विचारांचा लवलेशही दिसायचा नाही. नियमासाठी तितकेच ते कठोर होते. घटक चाचणी, तिमाही, सहामाही परीक्षा झाल्या की पेपर व मार्क पाहण्यासाठी मुली घुताळी होत. रोज वर्गात सर आले की सर पेपर केव्हा देणार असा गलका सुरू होई. मी पेपर तपासून झाले की 2 दिवस आधी वर्गात सांगेन. तोपर्यंत पेपर हा शब्द कोणी म्हणायचा नाही. एकीने जरी म्हटला तर पेपर देणे 2 दिवस पुढे ढकलण्यात येईल. तरी रोज कोणी ना कोणी सर पेपर म्हणायचीच. मग 2 दिवस पुढे. मग बाकीच्या मुली तिलाच दटावायच्या. मग काही दिवस मुली केवळ नजरेनेच विचारायच्या. मग थोडे आणखीन टंगून सर पेपर द्यायचे. शक्यतो कुणी नापास नसायचे. पण गणितात ढ असणाऱ्या मुलींसाठी खास आहेर मिळायचा. काय चित्राबाई, घरी भाकरी थापत बसायचे आहे काय? जरा लक्ष द्या अभ्यासात. काय सोनूबाई, पुस्तक उघडता की नाही कधी? शिकवणे रटाळ होऊ न देता भूमितीसारखा अवघड विषय त्यांनी 8वीच्या वर्गाला शिकवला. त्यांच्या शिकवण्यामुळे कधी वेगळी शिकवणी लावावी असे कुणालाही वाटले नाही. पायथागोरसचे प्रमेय, त्रिकोणमिती, वर्तुळाचे नियम असली किचकट सिद्धांत ही हसत खेळत शिकवले. त्यामुळे प्रमेय सोडवताना एक स्पर्धा लागत होती. लीना ही वर्गातील एक हुशार मुलगी. पहिल्या 5 मध्ये तिचा नंबर असायचा. हुशार असली तरी अतिशय शामळू. आपल्याच नादात असायची. हुशार मुलींच्या स्पर्धेत कुठेही नसायची, पण मन लावून शिकायची. वाचन तर इतक्या एकाग्रतेने की समोर कोणी उभे असले तरी तिच्या लक्षात यायचे नाही. या नादिष्टपणापायी शाळेत एकच वेळा बाईंच्या हातचा मार खाल्ला होता. बाईंच्या एका पिरियडला तिचं शिकवण्यात लक्षच नव्हतं. आपल्याच नादात आपली दैनंदिनी काढून त्यात पुढच्या 3 महिन्यापर्यंतच्या तारखा लिहिण्यात ती इतकी दंग झाली होती की बाई तिच्यासमोर येऊन उभा राहिला हे तिला कळालेही नाही. काय करते आहे? बाईंनी जोरात विचारले तर तिला उत्तर देता आले नाही. बाईंनी फाडकन एक कानाखाली वाजवली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागले. ही शाळेत मार खाण्याची पहिली व शेवटची वेळ होती. त्यानंतर कधीच असा प्रसंग आला नाही. लीनाला सर्व विषयात उत्तम गती होती, पण बीजगणित व भूमितीसाठी जास्त मार्गदर्शन हवे होते. भूमितीचे सर उत्तम शिकवायचे व आवडते शिक्षक असल्यामुळे विषय आवडीने तयार व्हायचा. होता होता 10वीचे वर्ष आले. कोण कुठे शिकवणी क्लास लावणार, कोण चांगली तयारी करून घेतात यावर मुलींच्या चर्चा होत. पण लीना त्यात भाग घेत नसे. आपली परिस्थिती क्लास लावण्याजोगी नाही हे ती जाणून होती.
घरी तर क्लास वा शिकवणीचे नाव घ्यायची पण सोय नव्हती. शाळेत जाऊन काय करता असा आहेर मिळायचा. यावर्षी तिला भूमिती व बीजगणितसाठी सरोदे सर नव्हते. भूमितीसाठी ज्या बाई आल्या त्या अत्यंत रटाळ शिकवत. बीजगणिताच्या कानडे सरांचे अजबच गणित होते. ते म्हणत जी मुले हुशार आहेत त्यांना फार काही शिकवण्याची जरूर नाही, म्हणून ज्या मुली गणितात अगदी कच्च्या आहेत त्यांच्याचकडे मी आधी लक्ष देईन. लीनासारख्या मध्यम गतीच्या मुलींचे यात खूप नुकसान झाले. त्यातही कानडे सरांकडे ज्यांनी शिकवणी लावली त्यांच्याचकडे ते जास्त लक्ष देत. लीना मनातल्या मनात खूप निराश होऊन कानडे सरांना रागाने दुष्णे देत असे, पण काही इलाज नव्हता. शेवटी शाळेतच जे शिकवतील त्यावर जास्त अभ्यास करायचा असं लीनाने ठरवलं होतं. पण काही प्रश्न असे येत की कुणाला विचारल्याशिवाय सुटतच नसत. मैत्रिणींना विचारणं तिच्या भिडस्त स्वभावामुळे व्हायचं नाही आणि थोडा कमीपणाही वाटायचाच. अशावेळी सरोदे सरांची खूप आठवण यायची. याही वर्षी ते सर शिकवायला असायला हवे होते हे तीव्रपणे जाणवायचे. पहिली घटक चाचणी झाली. पेपर पाहताच लीनाने डोळ्यातले पाणी कसेबसे लपवले. ती चक्क नापास झाली होती. लीनाच्या डोळ्यासमोर घरचे चित्र उभे राहिले. घरची परिस्थिती सावरण्यासाठी तिची आई काबाड कष्ट करत होती. सकाळी 5 वाजता उठून संपूर्ण दिवस बसून शेवया पापड करत होती. ऑर्डर पोचवण्यासाठी लीना व तिची बहीण सायकलवर ऑर्डर्स पोचवण्यासाठी जात. तिचे कष्ट बघून आपण शिक्षण पूर्ण करून आधी चांगली नोकरी मिळवायची हे लीनाने पक्के केले होते. त्यासाठी रिझल्ट उत्तम असला पाहिजे याची तिला जाणीव होती. त्यासाठी जमेल तितकी मेहनत घेऊन ती अभ्यास करत होती. हा चाचणीचा नापासचा रिझल्ट बघून आता काय उपाय करावा ह्या विचाराने ती हैराण झाली. शिकवणी लावून द्या असे ती म्हणू शकत नव्हती. शेवटी सरोदे सरांना भेटायचं असं तिनं ठरवलं. विचारांच्या तंद्रीतच ती टीचर्स रूमपर्यंत आली. सुदैवाने सर एकटेच व ग्रंथपाल तिथे होते. सर आत येऊ का तिने विचारले. सरांनी मान डोलवली. काय ग काय म्हणतेस त्यांनी विचारले. सर मी घटक चाचणीमध्ये बीजगणितात नापास झाले व भूमितीत काठावर पास झाले. मला शिकवणी लावणे शक्य नाही. मी काय करू सांगा. लीना खाली मान घालून बोलली. तिच्या डोळ्यातून टपटप पाणी खालच्या फरशीवर सांडत होते. सर उभे राहिले. लीनाची परिस्थिती ते जाणून होते. लीनासारख्या अनेक मुली होत्या. तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटून ते म्हणाले, मी बघतो बेटा काय करायचं ते. तू रडू नको. अगं ही तर केवळ घटक चाचणी आहे. अजून सारे वर्ष आहे आपल्याला. तू तुझा अभ्यास नीट कर जा आता. सर नक्की काय करतील हे काही लीनाला कळाले नाही, पण ती शांत होऊन वर्गात परत गेली. दुसरे दिवशी पहिल्याच तासाला चपराशी नोटीस घेऊन वर्गात आला. बाईंनी नोटीस वाचून दाखवली. ज्या मुलींना गणितात कमी मार्क आहेत त्यांच्यासाठी दर शनिवार व रविवार शाळेतच सकाळी 8 ते 10 क्लास घेण्यात येतील. ज्या मुलींना क्लासला यायचे आहे त्यांनी नावे द्यावीत. क्लास सरोदे सर घेणार आहेत व ते विनाशुल्क शिकवतील. मधल्या सुट्टीत लीना व आणखी 7-8 जणी शाळेच्या ऑफिसमध्ये नाव द्यायला गेल्या. क्लाससाठी नावे दिली तेव्हा सुपरवायझर सरांनी लीनाला थांबवून सांगितले की दिवाळीच्या सुट्टीत बोर्डाकडून विशेष तयारीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी 10 दिवस कॅम्प होणार आहे. प्रत्येक शाळेतून 2 हुशार मुली पाठवायच्या आहेत. त्यात आपल्या शाळेकडून वैशाली व लीना दोघींची निवड झाली आहे. तेव्हा घरून परवानगी घ्या व तयारीत राहा. तेथे राहणे, जेवण व सगळा अभ्यास विनाशुल्क आहे. लीनाला खूप आनंद झाला. वैशू तिची जवळची मैत्रीण होती. तिने लगेच वैशूला सांगितले व घरून परवानगी घ्यायला सांगितले. लीनाने घरी आई व बाबांना सांगितले. बाबांनी नाही म्हणून रागवले. वाढत्या वयाच्या मुलीला कसे पाठवायचे, सुरक्षित आहे की नाही असे त्यांचे म्हणणे. लीनाने पुन्हा सरोदे सरांना सांगितले. एका रविवारी सर तिच्या घरी आले. त्यांनी बाबांना नीट समजावून सांगितले. तेव्हा कुठे त्यांनी होकार दिला. इकडे दर शनिवार व रविवार क्लास सुरू झाला. सरांनी अगदी सुरुवातीपासून बीजगणित व भूमिती सुरू केली. सरोदे सर उत्तम शिकवत, त्यामुळे मुली पण मन लावून शिकत होत्या. सर होमवर्क भरपूर देत. केला नाही तर शिक्षा म्हणून तिथे जास्त वेळ बसवून करून घेत. त्यामुळे मुलींची गणिताची भीती हळूहळू पळून गेली. होता होता दुसरी घटक चाचणी पार पडली.
लीना वर्गात तिसरी होती. दिवाळीच्या आधी प्रथम सत्रात परीक्षा झाली. त्यात लीना गणितात वर्गात प्रथम होती. लीनाचा आनंद गगनात मावेना. सरोदे सरांविषयी खूप कृतज्ञता मनात होती. तिने आईला हे सगळे सांगितले. आईने तिला मायेने जवळ घेतलं. दिवाळीतला कॅम्प पार पडला. वैशू आणि लीनाची मैत्री अजून घट्ट झाली. वैशू लीनाच्या घराजवळच राहायची. तिची आजी म्हणाली, लीना तू व वैशू सोबत अभ्यास करा. वैशू लगेच झोपून जाते. तुझी सोबत असली की ती झोपणार नाही. मग दोघींनी सोबत अभ्यास सुरू केला. होता होता मॅट्रिकची परीक्षा आली. शाळेत सेंड ऑफचा कार्यक्रम झाला. मुली आता ताठातूट होणार म्हणून रडू लागल्या. लीनाने बाईंना नमस्कार केला. स्टाफ रूममध्ये जाऊन सरोदे सरांच्या पाया पडली. एक एक पेपर पार पडत होता. लीना घरी येऊन पेपर चेक करी. त्यावरून मार्काचा अंदाज करी. बहुतेक अंदाज चांगलेच होते. परीक्षा संपली. उन्हाळ्यात आईच्या शेवया पापडांचा कारखाना जोरात सुरू झाला. आईला मदत करणे व बाकी वेळ पत्ते पुस्तक खेळणे अशी सगळ्या बहीण भावंडांची मस्ती सुरू झाली. उन्हाळा मजेत गेला. रिझल्ट 22 जूनला येणार असे कळले. रिझल्ट जवळ येताच धडधड होऊ लागले. रिझल्ट आला. लीनाच्या भावाने रोल नंबर घेऊन गॅझेटमध्ये रिझल्ट पाहिला. तो आनंदाने नाचतच घरी आला. लीनाला चक्क 86% मार्क्स मिळाले होते. लीनाला खूप आनंद झाला. शाळेत मार्कलिस्ट, शाळा सोडण्याचा दाखला सारे देण्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता. पूर्ण शाळा ग्राउंडमध्ये शिस्तीत बसली होती. मुख्याध्यापकांच्या हस्ते पहिल्या 10 मुलींचा सत्कार करण्यात आला. वैशू मेरिटमध्ये प्रथम होती आणि दुसऱ्या क्रमांकावर लीना होती. टाळ्यांच्या कडकडात तिने बक्षीस घेतले आणि सर्वप्रथम सरोदे सरांना जाऊन नमस्कार केला व मार्कशीट दाखवले. बीजगणित व भूमिती मिळून 150 पैकी 135 गुण तिने मिळवले होते. वा, छान, शाबास. गणिताचा राक्षस पळाला ना आता, सर मोठ्याने हसत म्हणाले. सगळ्या मुली आनंदाने हसल्या. आता ही शाळा सुटणार. सगळ्या वेगवेगळ्या कॉलेजात जाणार. मैत्रिणी दूर दूर जाणार. हे दुःख होते, पण नव्या जगाची नवी उत्सुकता डोळ्यात चमकत होती. ही शाळा, ह्या शिक्षक शिक्षिका, ह्या मैत्रिणी कोणालाच कधी विसरणार नाही. लीनासाठी कल्पवृक्ष ठरलेल्या सरोदे सरांना तर कधीच नाही. त्यांनी लीनाच्या जीवनात एक आत्मविश्वास जागा केला होता. तो एक कल्पवृक्षच होता. तर श्रोते हो, कसा वाटला आजचा लेख? आवडला असेल तर जरूर लाईक करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.